press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण तुमचं जे 12वीचं प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या सर्व जे काही 12वीचे जे काही अभ्यासक्रम आहे तो सर्वच्या सर्व आपण युट्यूबच्या व्हिडिओच्या स्वरूपात अपलोड केलेला आहे. आज तुम्हाला मी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात माहिती सांगणार आहे. त्याचप्रमाणे पहा, यावर्षी तुमचा जो काही अभ्यासक्रम कमी झालेला आहे तो कमी झालेला अभ्यासक्रम आणि त्यावर पडणारे प्रश्न जे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत असे प्रश्न असतील आणि जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे म्हणजेच IMP क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चन्स संदर्भात माहिती देणार आहे. व्हिडिओ पाहताना सर्वात पहिल्यांदा तुम्ही पहा, एक पेन्सिल आणि एक नोटबुक घेऊन बसा, जेणेकरून जे काही प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या पेपरच्या दृष्टिकोनातून सांगत आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. जी महत्वाची प्रश्न आहे ती मी तुम्हाला सविस्तर प्रमाणात कशा प्रकारे सोडवायची या संदर्भातही तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचप्रमाणे ज्या काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहे, कशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील कमी वेळामध्ये. आता पहा, वेळ कमी राहिलेला आहे. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मटेरियल, कमी वेळात जेवढा काही अभ्यास तुम्ही करणार त्यात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. मला बरेच विद्यार्थी म्हणत होते की IMP क्वेश्चन द्या, IMP क्वेश्चन द्या. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी आवर्जून सांगतोय की हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न सांगितलेले आहे ते प्रश्न 2 भागामध्ये लिहायचे आहे तुम्हाला. एक प्रश्न आहे सेल्फ स्टडीसाठी, जो कमी झालेला भाग आहे तो तुम्ही एकदा वाचून साईडला ठेवा आणि जो महत्वाचे क्वेश्चन्स आहे IMP क्वेश्चन्स ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. तर पहा, जे पहिलं प्रकरण आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातलं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन्स टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो, सूक्ष्म आणि समग्र. या प्रकरणाचा जर विचार केला तर पहा, यावर्षी तुमचा जो काही अभ्यासक्रम कटआउट झालेला आहे, जो ड्रॉप केलेला आहे किंवा जो सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला अभ्यासक्रमामध्ये एक महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवायचा आहे. 2 प्रश्न आहेत पहा. एक आहे सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्राचे महत्व. लिहून घ्या, तुम्ही साईडला काढून ठेवा की हा वाचला नाही तुम्ही तरी चालू शकतो किंवा एकदा वाचा. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा नाही, कारण की हा ड्रॉप झालेला भाग आहे सध्याच्या किंवा चालू वर्षाच्या अभ्यासक्रमामधला. त्यामध्ये पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आणि दुसरा प्रश्न येतो समग्र लक्षी अर्थशास्त्राचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आणि इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे दोन्ही प्रश्न सेल्फ स्टडीसाठी तुम्ही राखून ठेवायचे आहेत. त्यानंतर पहा यावर सर्वसाधारणपणे तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाहीच, तरी देखील तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी हा प्रश्न वाचला, एकदा वाचला, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हा वाचून घ्या, सफिशियंट आहे. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा नाही. त्यानंतर पहा, आता पहिल्या प्रकरणावर सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता असणार आहे तर पहिल्या प्रकरणावर पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहे यावर डेफिनेटली दोन्हीपैकी एका प्रश्नावर तुम्हाला एक तरी प्रश्न तुम्हाला असणार आहे. एक तर तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये येतील, नाहीतर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये येतील. म्हणजे पहिल्या प्रकरणावर हा एक क्वेश्चन्स तुम्हाला डेफिनेटली पडणार म्हणजे पडणार. त्याचप्रमाणे पहा, पहिल्या प्रकरणावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या असेल किंवा समग्र लक्षी अर्थशास्त्राची व्याख्या.
पहा तुम्हाला काही निवडक व्याख्या मी सांगितल्या होत्या. सूक्ष्म अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र होय. आणि आणखी एक महत्वाचं पहा की मायक्रो आणि मॅक्रो हे जे शब्दरचना आहे ही रॅग्नर फिश यांनी सर्वप्रथम याचा वापर केलाय. हे देखील तुम्ही ऑब्जेक्टिव्ह साठी पाठ करून ठेवू शकतात. त्यानंतर सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये पहा अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र मॉरिस डॉब यांची ही व्याख्या आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक वैयक्तिक मी देखील एक व्याख्या लिहून दिलेली आहे. अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकक मागणी, एकक पुरवठा, एकक उपभोग, एकक उत्पन्न यासारख्या एकक घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र असे म्हणतात. ही झाली सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या. 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी मॅक्झिमम तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ती देखील तुम्ही थोडक्यात करू शकतात. परंतु सर्वात महत्वाचं पहा सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या दोन्ही प्रश्नापैकी एक प्रश्न डेफिनेटली तुम्हाला पडणार आहे. म्हणजे हे 2 प्रश्न तुम्ही महत्वाचे म्हणून तिथे नोट डाऊन करायचे आहे. त्यानंतर पहा समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या बाबतीत जर पाहिलं तर समग्र लक्ष अर्थशास्त्राची व्याख्या अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण उपभोग, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या समग्र घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा एकूणाचे अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यानंतर पहा तर हे झालं पहिलं प्रकरण. पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगितलं मी की सेल्फ स्टडीसाठी 2 प्रश्न आणि IMP म्हणून 2 प्रश्न. त्यानंतर पुढचं जे टॉपिक आहे तुमचं दुसरं प्रकरण येतं उपयोगिता विश्लेषण, युटॅलिटी अनालिसिस. आता युटॅलिटी अनालिसिस वर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जास्त येऊ शकतात, लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सही राहणार आणि त्याचप्रमाणे IMP क्वेश्चन्स मध्ये. तर सर्वात पहिलं पहा युटॅलिटी अनालिसिस साठी तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी काय ठेवलेलं आहे. जो भाग तुम्ही अभ्यासला नाही तरी चालू शकतो, सेल्फ स्टडीसाठी साईडला ठेवायचा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा भाग नाहीये, परीक्षेला यावर प्रश्न विचारला जाणार नाही. म्हणून कोणता प्रश्न आहे पाहतो की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्व. हा तुम्ही वाचला नाही तरी चालेल हा टॉपिक. त्यामुळे लक्षात ठेवा हा प्रश्न सेल्फ स्टडीसाठी तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. नोट डाऊन करून ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्व. त्यानंतर पहा पुढे तुम्हाला IMP क्वेश्चन्स. आता मी तुम्हाला सांगितलं उपयोगिता विश्लेषणावर बरेचसे तुम्हाला शॉर्टसॉट 4-4 मार्काचे प्रश्न असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील, हे जास्त पडू शकतात. त्यामध्ये सर्वात पहिला आहे पहा उपयोगितेची वैशिष्ट्ये. आता उपयोगितेची वैशिष्ट्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला एक व्हिडिओ पण तयार करून दिला होता. त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्ये सर्वात पहिलं सापेक्ष संकल्पना आहे, व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. व्यक्तीनुसार उपयोगिता बदलते. एखाद्या व्यक्तीला सिगारेटमध्ये उपयोगिता असेल पण निर्व्यसनी व्यक्ती असेल त्याला त्यामध्ये उपयोगिता नाही. एखाद्या व्यक्तीला पुस्तकात उपयोगिता आहे, जर तो सुशिक्षित असेल तर तिथेच अशिक्षित व्यक्तीला ती पुस्तकात उपयोगिता नसणार नाही, म्हणजे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यानंतर पुढे नैतिकदृष्ट्या तटस्थ, यावरही तुम्हाला उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते असा तुम्ही सहमत आहात नाही या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर मग नैतिकदृष्ट्या तटस्थमध्ये मी चाकूचं उदाहरण दिलेलं आहे. गृहिणीला चाकू भाजी कापण्यासाठी उपयोग होतो, तिथेच मारेकऱ्याला चाकू खून करण्यासाठी देखील उपयोगी पडतो. मग येथे उपयोगितेचा विचार केला जात नाही. त्या चाकूच्या साहाय्याने भाजीपाला कापलाय किंवा त्या चाकूच्या साहाय्याने मर्डर केलाय, दोन्हीही चाकूची उपयोगिताच दर्शवितात. त्यानंतर पुढे आता उपयोगिता व उपयुक्तता फरक आहे. उपयुक्तता यामध्ये तुम्हाला सांगितलंय की दूध उपयोगी आहे आणि दुधामध्ये उपयोगिता पण आहे. परंतु तिथेच एखादा निर्व्यसनी व्यक्ती असेल त्याच्या दृष्टिकोनातून सिगारेटमध्ये उपयोगिता त्याला वाटत असेल, पण सिगारेटचा शौकीन आहे की त्याला सिगारेटमध्ये उपयोगिता आहे, पण ती सिगारेट त्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाही, त्याच्या शरीराला ती हानिकारक आहे. म्हणजेच इथे उपयोगिता आणि उपयुक्तता या वेगवेगळ्या संकल्पना येतात. त्यानंतर उपयोगिता व आनंद यात फरक आहे. हॅपीनेस तुम्हाला सांगितलंय, लहान मुलाला इंजेक्शन आजारपणात त्याला जर इंजेक्शन दिलं तर ते त्याच्यासाठी उपयोगी आहे, पण ते इंजेक्शन दिल्यावर त्याला आनंद होत नाही, ते हसत नाही. त्यामुळे उपयोगिता आणि आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यानंतर उपयोगिता व समाधान, सॅटिस्फॅक्शन, तेही सांगितलं तुम्हाला.
एक लाडू खाल्ला, तुमची उपयोगिता पूर्ण झाली, पण त्या एक लाडूमुळे तुमचं सॅटिस्फॅक्शन पूर्ण झालेलं नाही. सिंपल उदाहरण तुम्हाला दिलं होतं मी लाडूचं. त्यानंतर पुढे उपयोगितेचे केवळ तात्विक मापन करता येते, उपयोगिता बहुपर्यायी आहे, उपयोगिता गरजांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता गरजांच्या तीव्रता, जर खूप भूक लागली असेल तर तुम्हाला जे काही दिलं त्यामध्ये जास्तीत जास्त उपयोगिता मिळणार आहे तुम्हाला. पण तिथे तुमचं जेवण झालं आणि त्यानंतर पंचपक्वान्न तुमच्या समोर आलं तर नक्कीच त्या पंचपक्वान्नात उपयोगिता तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. उपयोगिता मागणीचा नियमाचा आधार आहे. अशा प्रकारे उपयोगितेची वैशिष्ट्ये, जर तुम्हाला 4 मार्काला प्रश्न पडला तर साधारणपणे 5 किंवा 6 पॉइंट्स तुम्ही यामधले लिहू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उपयोगितेचे प्रकार. पहा, एक तर तुम्हाला उपयोगितेची वैशिष्ट्ये विचारले जातील किंवा दुसरा प्रश्न आहे उपयोगितेचे प्रकार. या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाणार आहे. त्यानंतर पहा, आता उपयोगितेच्या प्रकारामध्ये जर पाहिलं तर आपण सर्वात पहिलं रूप उपयोगिता, फर्निचरचं उदाहरण पाहिलं. लाकडापासून फर्निचर तयार झालं, लाकूड होतं त्यात उपयोगिता नव्हती, पण लाकडाचं रूप बदललं त्यामुळे त्या फर्निचरला उपयोगिता प्राप्त झाली. त्यानंतर पुढे आहे स्थल उपयोगिता, ठिकाणानुसार उपयोगिता. मग त्यामध्ये पहा, कोकणातला आंबा आहे किंवा कोकणातलं नारळ आहे, ते नारळ चौपाटीवर आलं, त्याची उपयोगिता वाढली. त्याचबरोबर अजूनही तुम्हाला स्थल उपयोगितेच्या बाबतीत साधारण उष्ण हवामानाचे जे प्रदेश आहे तिथलं उदाहरण सांगितलं होतं. उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये आणि थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये कपडे. आता थंड हवामानाच्या प्रदेशात तुम्हाला लोकरीच्या कपड्यांमध्ये उपयोगिता आहे, तर त्याच लोकरीच्या कपड्यात तुम्हाला उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये उपयोगिता जाणवणार नाही. त्यानंतर पुढे सेवा उपयोगिता, सर्व्हिस युटिलिटी, त्याबद्दलही सांगितलं होतं तुम्हाला. आजारी पडले तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातात का? नक्कीच नाही. आजारी पडल्यावर तुम्ही डॉक्टरकडे जातात. म्हणजे आजारपणात कोणती सेवा घ्यायची हे नक्कीच तुम्हाला माहित असतं. याला सेवा उपयोगिता म्हणतात. तुम्हाला एज्युकेशन मिळवायचंय महाविद्यालयात, त्या शिक्षकांची सेवा मिळेल तुम्हाला. वादविवाद झाले, पोलीस स्टेशनमध्ये गेला, पोलिसांची सेवा मिळेल, म्हणजे ही सेवा आहे, सर्व्हिसेस. सर्व्हिस युटिलिटी त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे ज्ञान उपयोगिता, एखादी वस्तू कशा प्रकारे वापरायची या संदर्भात जर तुम्हाला ज्ञान नसेल तर त्या वस्तूमध्ये उपयोगिता तुम्हाला नक्कीच नसणार आहे. तुमच्या घरात बुलेट आहे पण ती चालवायची कशी याबद्दल माहिती नाही, मग त्या बुलेटमध्ये तुम्हाला उपयोगिता नसणार आहे. त्याच उलट जर ती बुलेट कशी चालवायची या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर त्या बुलेटमध्ये उपयोगिता तुम्हाला नक्कीच जाणवणार नाही. लॅपटॉप आहे, लॅपटॉप हाऊ टू यूज, कसा वापरायचा आहे हे जर तुम्हाला माहितच नसेल तर त्या लॅपटॉपमध्ये उपयोगिता नक्कीच नसणार आहे. पण तिथेच लॅपटॉप जर वापरता येत असेल तुम्हाला, तो चालवता येत असेल तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला उपयोगिता मिळणार आहे. त्यानंतर पुढे ज्ञान उपयोगितेनंतर पुढे स्वामित्व उपयोगिता, ओनरशिप युटिलिटी त्याला म्हटलं जातं. तुमची गाडी आहे, त्यात तुम्हाला उपयोगिता आहे, पण तिथेच एखादा तिराईत व्यक्ती आहे ज्याचा तुम्हाला परिचय नाही, अशा व्यक्तीच्या गाडीमध्ये तुम्हाला उपयोगिता नक्कीच नसणार आहे. म्हणजे तुमच्या मालकीची वस्तू असेल त्यामध्ये तुम्हाला उपयोगिता आहे, तुमच्या मालकीची वस्तू नसेल त्यामध्ये तुम्हाला उपयोगिता नसणार आहे. त्यानंतर काल उपयोगिता, काळानुसार देखील उपयोगिता. काल उपयोगितेचं सर्वात महत्वाचं उदाहरण जर पाहिलं तर रक्तपेढीचं, ब्लड काढून घेतलं जातं, म्हणजे डोनेट करणारा ब्लड डोनेशन करून जातो, पण ज्यावेळेस एका पर्टिक्युलर टाइम नंतर एखाद्या व्यक्तीला जर ब्लडची आवश्यकता भासली तर ते तिथे प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच ब्लड बँक हे देखील काल उपयोगितेचं महत्वाचं उदाहरण आहे. त्यानंतर पहा, तर यापैकी पहा 2 प्रश्न तुम्हाला सांगितले मी, उपयोगितेची वैशिष्ट्ये किंवा उपयोगितेचे प्रकार. या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी डेफिनेटली विचारला जाणारच. त्यानंतर पुढे आहे पहा ब्रॉड क्वेश्चन साठी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील संबंध. आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी, वस्तूच्या सर्व नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज केल्यावर जी उपयोगिता मिळते त्याला तुम्ही एकूण उपयोगिता म्हणतात. आणि वस्तूच्या एका अतिरिक्त नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेमध्ये पडलेली अतिरिक्त भर म्हणजेच सीमांत उपयोगिता. 1 ॲडिशनल युनिट्स, एखादा ॲडिशनल वस्तूचा उपभोग तुम्ही घेतला तर तुमच्या एकूण उपयोगिता जी ॲडिशनल भर पडते, अतिरिक्त भर पडते, त्यालाच तुम्ही काय म्हणतात, सीमांत उपयोगिता. मग तुम्हाला याबद्दल एक व्हिडिओ मी युट्यूबच्या
युट्यूबवर टाकलेला आहे की सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता, यामध्ये तो चार्टच्या सहाय्याने सुद्धा स्पष्ट करून सांगितलंय की पहिल्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखी असते, त्यानंतर एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता टप्प्याटप्प्याने घटत जाते. ज्या ठिकाणी ज्या बिंदूला सीमांत उपयोगिता 0 असते त्या बिंदूला एकूण उपयोगिता सर्वोच्च असते. यालाच सॅटिस्फॅक्शन पॉइंट, समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू असे म्हटलं जातं. तृप्ती बिंदू नंतर पहा सीमांत उपयोगिता मायनस होते म्हणजेच ऋण होते आणि एकूण उपयोगिता घटताना निदर्शनास येते. तर अशा प्रकारे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेमध्ये संबंध इथे तुम्ही सांगू शकतात. एकूण उपयोगिता ही धन स्वरूपात असते तर सीमांत उपयोगिता ही धन, शून्य आणि ऋण या तीनही स्वरूपात निदर्शनास येते. तर अशा प्रकारे त्याचं तुम्ही चार्ट, आलेख या सहाय्याने स्पष्ट करू शकतात. ब्रॉड क्वेश्चन साठी तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. आणि याला ऑर म्हणून दुसरा कोणता प्रश्न आहे तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. हा एकतर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन साठी डेफिनेटली यापैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. म्हणजे 8 मार्काच्या प्रश्नासाठी या दोन्हींपैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. त्यानंतर पुढे पहा, जर तुम्ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता तुम्ही आलेख, चार्ट आणि जे त्याचे साधारणपणे 6 पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे त्या 6 पॉइंट्सच्या सहाय्याने त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतात. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेच्या बाबतीतही तुम्ही आलेख, आधी तक्ता, नंतर चार्ट आणि त्याची जी गृहीतके आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची ती साधारणपणे तुम्हाला 5 गृहीतके सांगितलेली आहे. ती 5 गृहीतके आणि त्यावरील 5 टीका या सहाय्याने तुम्ही 8 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर पुढचं प्रकरण येतं पहा मागणी विश्लेषण, त्याला तुम्ही डिमांड अनालिसिस. प्रकरण 3A मागणी विश्लेषण, डिमांड अनालिसिस. सर्वात जास्त मार्गांसाठी देखील हे प्रकरण असल्यामुळे पहा या प्रकरणाचा जर विचार केला तर सेल्फ स्टडीसाठी मागणी वक्र वरून खाली येण्याची कारणे. पहा जो सेल्फ स्टडीसाठी म्हणजे ज्यावर प्रश्न विचारला जाणार नाही असा टॉपिक कोणता आहे हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने लिहून घ्या. पहा मागणी वक्र वरून खाली येण्याची कारणे हा प्रश्न तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. त्यानंतर IMP क्वेश्चन्स कोणते आहे त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न तो पहा मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड. हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला यावर्षी ब्रॉड क्वेश्चन म्हणून विचारला जाणार आहे. मागणीचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा किंवा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे पहा मागणीतील विचलन. आता मागणीतील विचलन काय कन्सेप्ट आहे आणि मागणीतील बदल. इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीतील बदलामुळे मागणीत विचलन घडून येते. म्हणजेच काय, इतर परिस्थिती स्थिर असताना जर वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी कमी होते, याला मागणीतील संकोच असे म्हणतात. आणि इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते, याला मागणीचा विस्तार असे म्हणतात. पहा विचलन हे मागणी अदर थिंग्स ज्या आहेत त्या कॉन्स्टंट मानलेल्या आहेत, फक्त फ्लेक्झिबल काय आहे प्राइस. मग प्राइस मध्ये अप अँड डाऊन झाल्यामुळे मागणीत विस्तार आणि मागणीत संकोच घडून येतो. त्यानंतर पुढे आहे मागणीतील बदल. आता मागणीतील बदल ही काय कन्सेप्ट आहे तर येथे किंमत स्थिर मानलेली आहे आणि मागणीवर परिणाम करणारे जे काही इतर घटक आहे यामध्ये बदल दर्शवलेला आहे. म्हणजे किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलांमुळे मागणीत जर वाढ होत असेल तर मागणीतील वाढ असे म्हणतात. आणि किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलांमुळे मागणीत घट होत असेल तर त्याला मागणीतील ह्रास किंवा मागणीतील घट असे म्हणतात. मागणीतील वृद्धी ही आता सपोज इतर घटक, समजा तुमचं उत्पन्न वाढलंय, मागणी वाढू शकते. उत्पन्न वाढीमुळे मागणी वाढते, मग त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात. आणि उत्पन्न जर कमी झालं तर मागणी कमी होते, त्याला मागणीतील ह्रास किंवा मागणीतील घट असे म्हणतात. त्यानंतर पहा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. हा तर ब्रॉड क्वेश्चन साठी नक्कीच येणार आहे. आता मागणीचा नियम इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. म्हणजेच किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध निदर्शनास येतो. हे तुम्ही ह्या मागणीच्या नियमाच्या सहाय्याने स्पष्ट करून सांगणार आहात. मग त्यासाठी तुम्ही
मागणी तक्ता, त्यानंतर मागणी तक्त्यानंतर मागणीचा जो आलेख आहे तो आलेख, आणि पुढे मागणीची जी काय मागणी नियमाची जी काही साधारणपणे तुम्हाला 7 गृहीतके सांगितलेली आहेत, ती गृहीतके, या सर्व गृहीतकांच्या सहाय्याने तुम्ही मागणीचा नियम स्पष्ट करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी या संदर्भात शॉर्ट नोट सुद्धा येऊ शकतात. बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी. मग बाजार मागणीसाठी तुम्हाला ज्या इंडिव्हिज्युअल डिमांड्स आहे, वैयक्तिक मागणी आहे, त्यांची एकत्रित करून तुम्ही बाजार मागणी तयार करू शकतात. तर अशा प्रकारे पहा, पुन्हा एकदा मी सांगतोय, महत्वाचे क्वेश्चन्स आहे जे IMP क्वेश्चन्स आहे त्यामध्ये पहा, मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड, त्यानंतर मागणीतील विचलन किंवा मागणीतील बदल, या दोन्हींपैकी एक प्रश्न येणार, आणि मागणीच्या नियमाचे अपवाद, हा देखील एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढील जो टॉपिक आहे पहा, तर मागणीची लवचिकता, हा देखील 12 मार्कांसाठी प्रकरण आहे हे देखील. तर मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, हे प्रकरण सर्वात महत्वाचं आहे. यावर डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनही जास्त येतात आणि ब्रॉड क्वेश्चनही यावर एकतरी विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये पहा, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार किंवा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, या दोन्हीपैकी एक तरी प्रश्न तुम्हाला या परीक्षेला विचारला जाणार, डेफिनेटली विचारला जाणार. तर पहा, आता जो तिसरं प्रकरण आहे, 3B प्रकरण आहे, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, त्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी काय काय ठेवायचंय तर लिहून घ्या. पहा, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे जे घटक आहे ते तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवायचे. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचं महत्व, हा देखील टॉपिक तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवायचा आहे. त्यानंतर मग आता महत्वाचे क्वेश्चन्स कोणकोणते आहे तर पहा, मागणीच्या लवचिकतेमध्ये सर्वात पहिलं मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आहे. एक, मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची छेदक लवचिकता. सर्वात पहिला आहे मागणीची किंमत लवचिकता, मागणीची उत्पन्न लवचिकता आणि मागणीची छेदक लवचिकता. पहा, किमतीतील बदलामुळे मागणीवर जो परिणाम घडून येतो, मागणी वाढते किंवा कमी होते, त्याला तुम्ही मागणीची किंमत लवचिकता म्हणतात. उत्पन्नातील बदलामुळे मागणीत जो बदल होतो त्याला तुम्ही उत्पन्न लवचिकता म्हणतात. आणि इतर वस्तूंच्या किमतीतील बदलामुळे मूळ वस्तूच्या मागणीवर जो परिणाम होत असतो त्याला तुम्ही क्रॉस किंवा छेदक लवचिकता असे म्हणतात. तर अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. त्यानंतर महत्वाचा टॉपिक येतो किंमत लवचिकता. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणारच, कारण की यात आकृत्या आहेत, साधारणपणे 5 प्रकार आपणास पाहायचे आहेत. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. आता मागणीची किंमत लवचिकता, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी किंमत लवचिकतेबद्दल सांगितले. पहा, किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच पहा, पर्सेंटेज चेंज इन डिमांड, मागणीतील शेकडा बदल, अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस, म्हणजे किमतीतील शेकडा बदल. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल, या सूत्राच्या साहाय्याने तुम्ही मागणीची लवचिकता मोजतात. त्यानंतर पहा, मागणीच्या लवचिकतेच्या बाबतीत महत्वाचं आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार. किती प्रकार सांगितलेले आहेत तुम्हाला? 5 प्रकार. सर्वात पहिला प्रकार येतो संपूर्ण लवचिक मागणी, त्याला तुम्ही अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. पहा, आता संपूर्ण लवचिक मागणीमध्ये काय आहे की किंमत स्थिर असताना किंवा किमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी मोठ्या प्रमाणावर बदलत असेल तर त्यास संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. अनंत लवचिक मागणीच्या बाबतीत जो मागणी वक्र आहे तो OX अक्षाला समांतर असतो, पॅरलल. मग आता अनंत लवचिक मागणी वक्राच्या बाबतीत पहा, ईडी म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू अल्फा, अनंत त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार येतो संपूर्ण अलवचिक मागणी. किमतीतील बदलाला मागणीकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नसेल तर त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. येथे ईडी इज इक्वल टू 0 म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर 0 येते. ईडी म्हणजेच मागणी, हा जो मागणी वक्र आहे तो OY अक्षाला समांतर असतो किंवा तुम्ही OX अक्षाला समलंब असतो असे देखील म्हणू शकता. तर लक्षात ठेवा, पहिला प्रकार पाहिला आपण संपूर्ण लवचिक मागणी फुल्ली इलॅस्टिक डिमांड, दुसरा पाहिला संपूर्ण अलवचिक मागणी फुल्ली इन इलॅस्टिक डिमांड. त्यानंतर तिसरा प्रकार येतो एकक लवचिक मागणी.
पहा, एकक युनिटरी इलास्टिक डिमांड, एकक लवचिक मागणीमध्ये काय आहे की किमतीतील बदलाच्या प्रमाणा इतकेच मागणीतील बदलाचे प्रमाण जर असेल तर त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन प्राइस. म्हणजे 10% जर किंमत वाढली तर 10% मागणी कमी होत असेल तर मागणीतील जो बदल आहे तो एकक आहे, म्हणून याला तुम्ही म्हणतात एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी वक्र हा आरंभ बिंदूला बहिर्वक्र स्वरूपाचा असतो. हे तुम्ही आलेखाच्या साहाय्याने किंवा आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतात. त्यानंतर पुढे आहे पहा, जास्त लवचिक मागणी. किमतीतील बदलाच्या तुलनेत मागणीतील बदलाचे प्रमाण जर जास्त असेल तर त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. किंमत 5% बदलली, मागणी 10% बदलली. समजा किंमत 5% वाढली, मागणी 10% कमी झाली, किंवा किंमत 5% कमी झाली, मागणी 10% वाढली, तर याला तुम्ही म्हणतात जास्त लवचिक मागणी. इथे ईडी इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त निदर्शनास येते. हा वक्र साधारणपणे पसरट स्वरूपाचा असतो. त्यानंतर पुढे आहे पहा, कमी लवचिक मागणी वक्र. तुम्हाला असेही प्रश्न येऊ शकतात की जास्त लवचिक मागणी वक्र हा टिंब स्वरूपाचा असतो. मग कशा स्वरूपाचा असतो? पसरट स्वरूपाचा असतो. त्यानंतर पुढे आहे पहा, कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणीमध्ये किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जर कमी असेल तर त्याला तुम्ही कमी लवचिक मागणी असे म्हणतात. समजा किमतीतील बदल आहे 10% आणि मागणीतील बदल आहे 5%. किंमत 10% वाढली, मागणी 5% कमी झाली, किंवा किंमत 10% कमी झाली, मागणी 5% वाढली, तर याला तुम्ही म्हणतात कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी वक्र हा तीव्र उताराचा असतो. तर हे तुम्ही आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतात. तर अशा प्रकारे आपण तिसरं 3B हे प्रकरण पाहिलं, मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. यामधील महत्वाचे प्रश्न तुम्हाला सांगितले, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनही तुम्हाला बरेचसे विचारले जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे यावर तुम्ही सहमत असहमत यासारखे प्रश्नही तुम्हाला इथे विचारले जातील. त्यानंतर पुढे आहे पहा, टॉपिक नंबर 4 म्हणजेच प्रकरण 4, ते आहे पुरवठा विश्लेषण, सप्लाय अनालिसिस. आता सप्लाय अनालिसिस मध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी काय ठेवायचं? तर सेल्फ स्टडीसाठी ठेवायचं पहा, पुरवठा निर्धारित करणारे घटक. हा प्रश्न लिहून ठेवायचा आणि ह्याचं वाचन तुम्ही परीक्षेच्या काळात केलं नाही तरी नक्कीच चालेल. वाचा, ते तुमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी नक्कीच वाचा, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा परीक्षेला यावर प्रश्न विचारले जाणार नाही, म्हणून हा टॉपिक तुम्ही बाजूला काढून ठेवा. प्रश्न आहे पहा, सेल्फ स्टडीसाठी पुरवठा निर्धारित करणारे घटक. त्यानंतर पुढे IMP क्वेश्चन्स काय आहे? तर पुरवठा प्रकरणामध्ये आता सप्लाय करणारा कोण असतो? विक्रेता. मग विक्रेता काय विचार करतो? ज्या वस्तूची किंमत वाढेल अशा वस्तूचा पुरवठा देखील वाढवतो. म्हणजे जर वस्तूची बाजारात किंमत वाढत असेल तर त्या वस्तूचा पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची बाजारातील किंमत कमी होत असेल तर त्या वस्तूचा पुरवठा कमी होतो. म्हणजेच विक्रेत्याचा हेतू काय असतो? प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, नफ्याचं महत्तमीकरण करणे. आणि नफ्याचं महत्तमीकरण करताना ज्या वस्तूंच्या किमती वाढतात अशाच वस्तूंची विक्री विक्रेत्याकडून केली जाते. मग असं हे जे प्रकरण आहे त्यामध्ये महत्वाचा टॉपिक काय आहे? तर सर्वात महत्वाचा पुरवठ्याचा नियम. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूचा पुरवठा वाढतो, याउलट वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूचा पुरवठा कमी होतो. म्हणजेच किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध हा पुरवठा नियमाच्या साहाय्याने तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. पुरवठा नियमाच्या बाबतीतही प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये जे काही अर्थशास्त्राची मूलतत्वे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्येच त्यांनी पुरवठ्याचा नियम, मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम हे दोनही प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेले आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकतात. आणि पुरवठ्याच्या नियमात महत्वाचं काय आहे? पुरवठा, किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. कशाच्या साहाय्याने? पुरवठा नियमाच्या साहाय्याने. त्यानंतर खर्च संकल्पना ही एक महत्वाची आहे. पुरवठा नियम तुम्ही सांगितलं, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूचा पुरवठा वाढतो, याउलट वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूचा पुरवठा कमी होतो. यावरून वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यामध्ये समसंबंध निदर्शनास येतो आणि हा संबंध तुम्ही पुरवठा नियमाच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतात. त्यानंतर पहा, पुढे आहे तुम्हाला IMP क्वेश्चन्स मध्येच खर्च संकल्पना, कॉस्ट कन्सेप्ट.
आता खर्च संकल्पनेमध्ये 3 महत्वाच्या संकल्पना आपणास पाहायच्या आहेत. पहिली आहे एकूण खर्च, टोटल कॉस्ट, सरासरी खर्च, ऍव्हरेज कॉस्ट, आणि लास्ट वन आहे सीमांत खर्च, मार्जिनल कॉस्ट. आता एकूण खर्च म्हणजे काय? एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च, TC म्हणजे टोटल कॉस्ट इज इक्वल टू TFC टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस TVC टोटल व्हेरिएबल कॉस्ट. एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च बरोबर एकूण खर्च. मग आता स्थिर खर्च म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. सपोज इमारत आहे, कारखान्याची इमारत, मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री, यावर होणारा खर्च हा टोटल फिक्स कॉस्ट मध्ये जातो. आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट बदलता खर्च जे इनपुट्स आहे आदान, फॉर एक्झाम्पल पहा मजूर असतील किंवा रॉ मटेरियल कच्चा माल. आता साखर कारखाना आहे, मग त्यामध्ये रॉ मटेरियल आहे ऊस, मग ऊसावर होणारा खर्च हा बदलता खर्च आहे. किंवा इंधनावर होणारा खर्च हा काय आहे? व्हेरिएबल कॉस्ट आहे. कधी जास्त इंधन लागते, कधी कमी इंधन लागते, म्हणजे हा बदलता खर्च आहे. त्यामुळे लक्षात ठेवा एकूण खर्च हा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च या खर्चांची मिळून बेरीज म्हणून तो येत असतो. त्यानंतर पुढे आहे सरासरी खर्च, त्याला तुम्ही ऍव्हरेज कॉस्ट असे म्हणतात. एकूण खर्च छेद एकूण नगसंख्या म्हणजेच पहा ऍव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट अपॉन टोटल क्वांटिटी. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भाग दिल्यास तुम्हाला सरासरी खर्च मिळतो. त्यानंतर लास्ट वन आहे सीमांत खर्च. एका अतिरिक्त श्रमिकाच्या वापरामुळे किंवा एका अतिरिक्त नगाच्या उत्पादनासाठी एकूण खर्चात पडलेली अतिरिक्त भर म्हणजेच सीमांत खर्च किंवा मार्जिनल कॉस्ट होय. मग आता पहा सीमांत खर्च बरोबर अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च, म्हणजे एका नगाच्या उत्पादनानंतर आलेला खर्च आणि त्या आधीचा खर्च. त्याला तुम्ही उदाहरणामध्ये देऊ शकता. तर मार्जिनल कॉस्ट N इज इक्वल टू टोटल कॉस्ट N मायनस टोटल कॉस्ट N मायनस 1 म्हणजे एका अतिरिक्त नगाच्या उत्पादनानंतर आलेला खर्च. तर अशा प्रकारे ही आहे खर्च संकल्पना. आणि प्राप्ती संकल्पना या देखील, पण यावर्षी तुम्हाला डेफिनेटली खर्च संकल्पना कॉस्ट कन्सेप्ट यावर क्वेश्चन विचारला जाणार आहे. प्राप्ती संकल्पना ही आहे एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती, पण जास्त वेटेज द्यायचे तुम्हाला कॉस्ट कन्सेप्टला, खर्च संकल्पनेला. त्यानंतर पहा पुढचं प्रकरण येतं 5वं प्रकरण, बाजाराचे प्रकार, फर्म्स ऑफ मार्केट. आता या प्रकरणामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी काय ठेवलंय तर मक्तेदारीचे जे काही प्रकार आहे, टाइप्स ऑफ मोनोपॉली, नॅचरल मोनोपॉली असेल, कायदेशीर लीगल मोनोपॉली असेल, नैसर्गिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, हे सर्व जे प्रकार आहे ते तुम्ही सेल्फ स्टडीसाठी बाजूला काढून ठेवायचे. परीक्षेच्या कालावधीत याचा अभ्यास करायचा नाही. तर आता हे जे बाजाराचे प्रकार आहे, त्या बाजाराच्या प्रकारामध्ये सर्वात पहिला आहे पहा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये. आता पूर्ण स्पर्धेची व्याख्या, ज्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री एकाच किमतीला करतात, अशा बाजाराला तुम्ही पूर्ण स्पर्धेचा बाजार असे म्हणतात. परफेक्ट कॉम्पिटिशन. मग त्याचे जे वैशिष्ट्ये आहेत, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये, असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, एकच किंमत, वाहतूक खर्चाचा अभाव, बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान, मुक्त प्रवेश, मुक्त निर्गमन, यासारखी वैशिष्ट्ये तुम्ही देऊ शकता. 4 मार्काचा प्रश्न विचारला तुम्हाला तर जास्तीत जास्त 5 किंवा 6 वैशिष्ट्ये तुम्ही टाका, त्यापेक्षा जास्त वैशिष्ट्ये टाकण्याचा विचार करू नका. त्यानंतर पुढे आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये. मक्तेदारीच्या वैशिष्ट्यामध्ये मक्तेदार मोनोपॉली आहे. आता मोनोपॉलीमध्ये काय की एकच विक्रेता आहे. मग मक्तेदारीमध्ये काय की एक विक्रेता, असंख्य ग्राहक, एक स्पेसिफिक गुड्स आहे की मक्तेदारी बाजारामध्ये विक्रेत्याकडे असलेली वस्तू इतर विक्रेत्यांकडे नाही, म्हणूनच त्या विक्रेत्याचं बाजारातील पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण आहे. मक्तेदार हा किंमत करता असतो आणि प्रॉफिट मॅक्झिमायझर, नफ्याचं महत्तमीकरण करणारा असतो. तर अशा प्रकारची वैशिष्ट्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रकार येतो पहा, साधारणपणे मक्तेदारीची अर्थ वगैरे ते तुम्हाला सांगितले. मक्तेदार म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारातील अगदी जवळचा पर्याय अजिबात नसतो, अशा वस्तूची विक्री करणारा विक्रेता. म्हणजे बाजारात जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करणारा विक्रेता, त्याला तुम्ही मक्तेदार म्हणतात. आणि मक्तेदारी ही स्पर्धा नाहीये,
कारण की त्यात कॉम्पिटिटरच नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे येते मक्तेदारी स्पर्धेचे प्रकार. हे तुम्ही ड्रॉप केलेला भाग आहे. खासगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, नैसर्गिक मक्तेदारी, साधी मक्तेदारी, मूल्यभेदात्मक मक्तेदारी, ऐच्छिक मक्तेदारी. हा तुमच्या अभ्यासक्रमामधनं ड्रॉप झालेला भाग आहे. त्यानंतर पुढे ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली त्याला तुम्ही अल्पाधिकार किंवा अल्पजनाधिकार असे पण म्हणतात. याचीही 6 वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितलेली आहे. या वर्षी साधारणपणे तुम्हाला एकतर मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धा यापैकी एक विचारला जाईल. त्यामुळे एवढेच प्रश्न तुम्ही करा. तर हा झाला हाफ सिलेबस. हाफ सिलेबस मधल्या महत्वाचे प्रश्न याबद्दल तुम्हाला माहिती दिली. पुढील लेक्चरला साधारणपणे जे तुमचे 6 ते 10 प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जे IMP क्वेश्चन्स आहे आणि सेल्फ स्टडीचे क्वेश्चन्स आहे त्या संदर्भात माहिती प्रोव्हाइड केली जाईल. पहा, व्हिडिओ पाहताना प्रत्येकाने सिस्पेन्सिल पेन आणि वही घेऊन बसा. जे सेल्फ स्टडीसाठी सांगितलाय तो भाग तुम्ही सिस्पेन्सिलच्या सहाय्याने लिहिला तरी चालेल आणि जो IMP भाग सांगितला आहे तो तुम्ही पेनाच्या सहाय्याने लिहा, जेणेकरून तुम्हाला त्यावर जास्त वेटेज येते, जास्त अभ्यास त्याचा करता येईल. एवढे प्रश्न जरी तुम्ही केले तर तुम्हाला गॅरंटी देतो जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. लेक्चर इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही त्याचा फायदा होईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रश्न आहेत हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.